योगेश्वर खोटेनाटे और योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे। मला वाटतं ते सर्वांनाच पाठीशी घालतायत, कारण त्यांनाच आता पाठीशी घालायची वेळ आलेली आहे। उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या योगेश कदमांची पाठराखण केली। खरं तर त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणं गरजेचं होतं। योगेश्वर खोटेनाटे और योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे। या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे। एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे। त्याच्याकडून शिकलं पाहिजे। त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही। या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही आणि राजीनाम्याची मागणी करताय। अरे बाबा, तुम्ही काय केलं? दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कपन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, अशी किती करावी। आणि तुम्ही योगेश कदमवर आरोप करताय। मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नका। डिस्टर्ब होण्याचं कारण काम करायचं आहे। तुझ्या मागे भाईत आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। मला वाटतं ते सर्वांनाच पाठीशी घालतायत, कारण त्यांनाच आता पाठीशी घालायची वेळ आलेली आहे। कारण आज तुम्ही बघितलं असेल, संबंध देशामध्ये लाज गेलेली आहे आणि ती लाज वाचवण्याचा प्रयत्न शेवटचा चालू आहे। तर राज्यपालाच्या भेटीला गेले ठाकरे गट सर्वत्र एकत्र ज्या मंत्रीप्रमाणे आणि आमदार ज्या पद्धतीने वागत आहेत त्यानुसार ते तक्रार करणार आहे आणि त्यांचं मंत्रिपद कुठेतरी काढून घ्या। अहो साहेब, या ह्याच्यामध्ये जर कधी मंत्रिमंडळ काढायचं झालं तर मला वाटतं एकटेच देवेंद्र फडणवीस बाकी सर्व मंत्र्यांना घरी बसावं लागेल, अशी परिस्थिती त्या मंत्रिमंडळाची आहे। अतिशय दुर्दैवी आहे की जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे पूर्वी डान्स बार विरोधात लढायचे, त्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या योगेश कदमांची पाठराखण केली। खरं तर त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणं गरजेचं होतं। त्याचे जे व्हिडिओज होते ते देखील त्यांनी बघितले असतील। तसं न करता अशा व्यक्तीचं समर्थन करणं याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की त्यांना डान्स बार चालू ठेवायचे। माझ्याकडे जसं मी योगेश कदमांविरुद्ध बोलले तसे नवी मुंबई, ठाणे या सगळ्या भागातल्या डान्स बारचे डिटेल आले। 15 डान्स बार ठाण्यात चालू आहेत आणि एका वेळेस जवळजवळ 35 ते 50 बायका। खरं कायदा म्हणतो की 5च्या वर कलाकारांनी तिथे डान्स करता कामा नये, स्टेजच्या खाली कोणी उतरता कामा नये। पण असं असताना ठाण्यातल्या डान्स बारमध्ये एका वेळेस 35 ते 40 महिला नाचतात। त्याचे व्हिडिओज आणि सगळी माहिती मी गृहमंत्र्यांकडे पाठवली आहे, म्हणजे गृह राज्यमंत्री नाही, गृहमंत्र्यांकडे पाठवली, ACS होमकडे पाठवली, श्रीखर परदेशींकडे पाठवली। सगळ्यांकडे मी पाठवून त्याची चौकशी लावून घेणार आहे। आणि दुःख असं वाटतंय की हे डान्स बार आणि तिथल्या गैरकृत्य बंद करण्याचं सोडून आज एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करतायत।